झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपुरातून ही बातमी आहे। नागपुरामध्ये संतप्त जमावानं जिल्हा न्यायालयासमोर दगडफेक केलेली आहे। नागपूरमधल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीतले हे नागरिक आहेत। या झोपडपट्टीमधल्या नागरिकांनी नोव्हेंबर 2012 मध्ये 2 झोपडपट्टी दादांना दगडानं ठेचलेलं होतं। यात इक्बाल शेख याचा मृत्यू झालेला होता, तर दुसरा भुऱ्या शेख पळून जाण्यात यशस्वी झालेला होता। भुऱ्यानं यापूर्वी केलेल्या खून प्रकरणी त्याच्यावरती नागपूरच्या जिल्हा न्यायालयामध्ये खटला सुरू आहे। खटल्याची आज सुनावणी होती। या सुनावणीसाठी झोपडपट्टीवासियांना पोलिसांनी न्यायालयामध्ये जाऊ दिलं नाही, त्यामुळे जमाव संतापला। अटक झालेल्या झोपडपट्टी दादाला फाशी द्यावी अशी मागणी करीत जिल्हा न्यायालयाबाहेर दगडफेक करण्यात आली। दगडफेकीमध्ये पोलिसांच्या एका जीपचं देखील नुकसान झालेलं आहे। आपण यावेळेला दृश्य पाहतोय नागपूर या ठिकाणची। नागपुरात जमावाची दगडफेक या ठिकाणी उसळलेली होती। या संदर्भात आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून माहिती घेऊयात। अखिलेश, नागपुरात जमावानं दगडफेक केलेली आहे, खरं तर न्यायालयासमोर ही दगडफेक करण्यात आलेली आहे, काय सविस्तर माहिती आहे? खळबळजनक घटना नागपुरात घडली। खरं तर न्यायालयाचा पूर्ण एरिया सॅनिटाईज असतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अशा एक घटना होऊ नये। पण आज जुनं जे साधारणतः 4 महिन्यापूर्वीची घटना जी होती, नागपुरात इक्बाल शेख नावाच्या गुंडाला ठेचून जमावाने मारलं होतं, त्याची सुनावणी होती आणि त्या सुनावणीकरता 11 साक्षीदारांना न्यायालयात बोलवलं होतं आणि सुनावणी दरम्यान इतरांना त्या साक्षीदारांसोबत बाकी आणि या सर्वांना आज जाऊ देण्याची मागणी करत अट्टहास करत हे सगळे लोक तिथे उभे होते। आणि त्याच दरम्यान ह्या पूर्ण प्रकरणाचा जो प्रमुख आरोपी आहे भुऱ्या, तो देखील न्यायालयात आला होता। पोलिसांनी जेव्हा बाकीच्या लोकांना न्यायालयात जाण्यापासून थांबवलं, त्यांनी नारेबाजी केली, पूर्ण जमाव उग्र झाला, दगडफेक करण्यात आली। एकच नव्हे तर ज्या मुख्य ह्या प्रकरणातला आरोपी भुऱ्या आहे त्याला आपल्या जमावाच्या तावडीत मागणी देखील जमावाने केली होती आणि जेव्हा जमाव पेटू लागला, जमावाने दगडफेक केली। सुमारे 5 ते 6 गाड्यांवर दगडफेक करण्यात आली, काचा फोडण्यात आला, त्याच्यामध्ये पोलिसांच्या गाडीचा देखील समावेश आहे। एकच नव्हे तर संतप्त जमावाने तिथं जाणाऱ्या एका बसवर देखील दगडफेक केली आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असता बघितलं, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला, त्यात काही लोक जखमी पण झाले। सुमारे 50 कार्यकर्त्यांना आंदोलन करताना पोलिसांनी अटक केली आहे आणि आता पुढील तपास चालू आहे। पण अजूनही या पूर्ण न्यायालय परिसरातला अजून परिस्थिती ती अजूनही तणावयुक्त आहे। विशाल, अखिलेश, ज्या प्रकारे आपण म्हणताय की तणावाचं वातावरण त्या ठिकाणी आहे, मात्र आता जो हा खटला त्या ठिकाणी सुरू होता याचा निकाल केव्हापर्यंत समोर येणार आहे आणि सध्या जमाव जो आहे शांत झालेला आहे का? पोलिसांतर्फे काही कारवाई करण्यात आलेली आहे? विशाल, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अटक केली, 50 ते 60 कार्यकर्त्यांना आंदोलन करताना अटक केली आणि सगळ्यांना पिटाळून लावलंय। त्यामुळे बरेचसे जे आंदोलनकर्ते जो उग्र जमाव झाला होता तो इथनं दुसरीकडे गेलाय। पण अजूनही परिस्थिती तणावाची आहे, तो मोठ्या प्रमाणात बंदोबस्त अजूनही आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या घटनास्थळी आहे, त्यामुळे परत थोड्या वेळाने जर का परिस्थिती हाताबाहेर गेली तर काही सांगता येत नाही। पण तुर्तास आज या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली, त्यामुळे एक साधारणतः काही काळ तरी पूर्ण प्रकरण व्हायला लागेल आणि त्यात पुढची रूपरेषा ठरेल। बरं, वसंतराव नाईक झोपडपट्टीतले काही नागरिक या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी म्हणून आलेले होते, का त्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला होता, या संदर्भात काय माहिती आहे? विशाल, ह्या पूर्ण प्रकरणात एकूण 12 साक्षीदार होते। एका साक्षीदाराचा मागेच मृत्यू झाला, त्यामुळे 11 साक्षीदार जेव्हा न्यायालयात आले होते तेव्हा त्यांना पोलिसांनी आज याची परवानगी दिली। पण त्यांच्यासोबत जे लोक आले होते त्या पूर्ण वसंतराव झोपडपट्टी परिसरातले, त्यांना पोलिसांनी मज्जाव केला, ते स्वाभाविक पण होतं। पण आम्हाला सर्वांना आज जाऊ द्या असं अट्टहास या सर्व झोपडपट्टीच्या लोकांनी केला आणि त्यातून ही परिस्थिती चिघळली आणि त्याच्यानंतर पुढे मग दगडफेक आणि बाकी सगळ्या घटना घडल्यात। खरोखरच आहे, मात्र न्यायालयासमोर अशा प्रकारे दगडफेक करणं हे चुकीचं आहे, तरी देखील नागरिकांनी या ठिकाणी कायदा हातात घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे अतिशय वाईट अशी पद्धत आहे। धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।